नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। रावेर तालुक्यातील निंबोल गावात एकाच रात्रीत 4 ठिकाणी घरफोड्या। रावेर तालुक्यातील निंबोल या गावात रविवार दिनांक 24/8/2025 रोजी रात्रीच्या सुमारास जवळपास 4 जणांचे अज्ञात चोरांनी घरफोडी केली। त्यात निंबोल येथील रमेश शिंदे टेलर, गणेश संपत धनगर, प्रभाकर रामचंद्र धनगर व भागवत देविदास सोनार अशा 4 व्यक्तींच्या घरी घरफोडी झाली आहेत। या सर्वात जास्त नुकसान भागवत देविदास सोनार यांचे झाले असल्याचे समजते। जवळपास 38 ग्रॅम सोनं त्यांच्या घरातून चोरीला गेलं। एकूण जवळपास 4 लाखाचं नुकसान त्यांचं झालेलं आहे। तसेच त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या लोकांना सकाळी घटना समजल्यावर त्यांना फोन करून माहिती दिली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी येताच ही सर्व घटना त्यांना समजली। त्यांनी संबंधित निंबोरा पोलीस स्टेशनला तशी फिर्याद नोंदविलेली आहे। घटनास्थळी निंबोरा येथील पोलीस पथक हे त्यांचे सहकारी घेऊन पंचनामा केला व पुढील पोलिसांचे तपास चक्र चालू आहेत। असे असताना निंबोल गावातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले, परंतु ग्रामपंचायतच्या 16 कॅमेऱ्यापैकी एकही कॅमेरा चालू नाही असे यावेळी निदर्शनास आले। ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे आणि कॅमेरे बंद असल्यामुळे अज्ञात चोरटा सापडू शकला नाही असे गावकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले व अशी साक्षीसुद्धा प्रभाकर रामचंद्र धनगर यांनी दिली आहे। आता तरी निंबोर येथील ग्रामपंचायतीने कॅमेरे दुरुस्त करून चालू करावे आणि जास्तीत जास्त कॅमेऱ्यांची संख्या निंबोल गावात वाढवावी, जेणेकरून चोरट्यांची गुन्हेगारी समोर येऊन कुठेतरी गुन्हेगारीला आळा बसेल आणि घरफोड्यांचे प्रमाण कमी होईल व गुन्हेगार पकडण्यास पोलिसांना सहकार्य होईल असे समस्त नागरिकांकडून बोलले जात आहे। नागरिकांमध्ये अशी सुद्धा चर्चा आहे की ग्रामपंचायत मार्फत सर्व एकूण 16 मधून 16चे 16च कॅमेरे बंद कसे आणि सर्व नादुरुस्त आहेत का, त्यातून एकही कॅमेरा सुरू नाही यावर कुशंकेला या ठिकाणी अंकुश फुटले असून जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा ऐकायला मिळत आहे। कारण 16चे 16 कॅमेरे बंद आणि पोलीस प्रशासन हतबल यावर जनतेचा विश्वास उठलेला असून जनता कुजबुज करत आहे की हा प्री प्लॅन आहे की खरोखर कॅमेरे बंद यावर सवाल आहे। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरी कोळी यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। बरं, आपलं गाव निंबोल तालुका रावेर। बरं, आपल्या घरी जी निंबोल गावामध्ये आपल्या घरात चोरी झाली तर आपण त्यावेळेस 2 दिवस किती दिवस अगोदर कुठे गेले होते? आम्ही 20 तारखेला गावाला गेले, त्याच्यानंतर आमच्या घरात चोरी झाली। बरं, आपल्या घरामध्ये चोरी कशातून झाली आणि काय काय गेलं? आमच्या दाजीला गप केला, 2 अंगठ्या गेल्या, 2 चाईना गेल्या, पेंडल गेलो, बाकीचे बाळाचे बासले गेले। अंदाजे किती रुपयाचं नुकसान झालं सांगू शकता का? किती ग्राम सोनं गेलं सांगू शकता? 3.5 लाख। सोनं किती ग्राम गेलं? 38 ग्राम सोनं गेलं, बाकी चांदी होती ते की आपण गलती धरलीच नाही, पण एवढं माहिती एवढं होतं। बरं, याच्यावर पोलीस तपास करायला आपल्या घरात आले होते तर तुमचं तपाशी केली पण काही पत्ता लागला। बरं, त्याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता? पोलीस आले होते तर याचा शोध लवकरात लवकर लागला पाहिजे अशी काय प्रतिक्रिया? चांगला आम्ही त्याला सांगितलं की आपल्याला भेटलं पाहिजे, आमचं गेलं हे। बरं, ठीक आहे। सर, आपलं नाव गाव सांगा। मी प्रभाकर रामचंद्र कवडे, राहणार नवीन निंबोल जळगाव। बरं, रविवारच्या रात्री जे घरफोडी झाली त्याबद्दल आपण काय सांगू शकता? रविवारच्या रात्री जी घरफोडी झाली त्या संदर्भात मला असं सांगायचं आहे का मी घर बंद करून जळगाव येथे गेलेलो होतो। 5 ते 7 दिवसापासून घर बंद होतं। त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी मला माझ्या भाच्याने कळवलं की आपल्या घराचा कडी कोंडा तोडलेला आहे, कुलूप तोडलेलं आहे आणि घरात कोणीतरी घुसून सना चोरीचा प्रयत्न केलेला आहे, तरी तुम्ही येऊन सना आपल्या घरामध्ये काही वस्तू गेलेल्या आहेत का, काही मौल्यवान ते बघून घ्या। त्याप्रमाणे मी या सोमवारी संध्याकाळी 4 वाजता आलो। घर चेक केलं, घरामधील माझ्या कुठल्याही वस्तू गहाळ किंवा गायब झालेल्या नाही किंवा चोरी झालेल्या नाही, परंतु चोरट्याने कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केलेला होता, चोरीचा प्रयत्न केलेला आहे। तर याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया व्यक्त करू शकता? चोरी झाली, चोऱ्या होत आहे दिवसेदिवस, त्याबद्दल
त्याबाबत एवढंच मी म्हणेल की बाहेरगावचे चोरटे असतील किंवा जेही चोरटे असतील त्याच्यासाठी जर का ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त गल्लोगल्ली CCTV कॅमेरे बसवले तर संबंधित चोरटे CCTVद्वारे पोलीस निष्पन्न करू शकतात आणि निष्पन्न झाल्यावरती चोरीसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध होईल किंवा इतर गुन्ह्यांनाही प्रतिबंध होईल. CCTVमुळे एक प्रकारचा धाक दपटश असतो चोरांच्या मनात, गुन्हेगारांच्या मनात. तर ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त CCTV चालू ठेवावे, बंद असतील ते चालू करून घ्यावे, एवढं मला सांगायचं आहे. धन्यवाद.